भरपूर सारे पोटात कावळे ओरडतायत आणि ही कधी स्वयंपाक उरकते कधी चपात्या करते असं हे बिचारे मला म्हणत असतील. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या मिनी ब्लॉगमध्ये. मग मी यांच्या भावना ओळखून फास्ट चपात्या करायला सुरुवात केली. चपात्या झाल्या आहेत, थंड होण्यासाठी मी ठेवल्या होत्या. गरम गरम पण खात नाहीत, खाता येत नाहीत त्यांना. आणि मस्तपैकी अशी आज टॅमॅटोची चटणी बरेच दिवस झालं बनवली नव्हती. मामा म्हणले एका दिवशी बनवा, त्यांना खायची होती. मग काय बनवली टॅमॅटोची चटणी. मला तर बिलकुल आवडत नाही टॅमॅटोची चटणी. आणि सरभरीत बनवलेली आहे दोडक्याची भाजी. आता काय दोडका आहे म्हटल्यावर सरभरीत सुक्का पातळ भरून भरून करायचा आहे खरं एक दिवशी, पण वेळ मिळत नसल्यामुळे गडबडीत मग जो सोपी पद्धत आहे ती बनवायची. आणि कैरीची चटणीची रेसिपी तुम्हाला हवी आहे, पण परत मी काय कैरीची चटणी आत्याने बनवली नाही. आत्या करतात, त्यांच्या हाताला एक वेगळी चव आहे. कैरीची चटणी, भाकरी, चपाती, भाजी घेतलेली आहे टॅमॅटोची चटणी. दोडक्याची भाजी घेऊन मी निघालेली आहे रानात. आत्या सकाळीच गेल्या, तसं झाकून घेऊन जाते. आत्या सकाळीच गेले तर भुईमुग खुरपायला नाश्ता वगैरे केला आणि तिकडे गेल्या. मस्तपैकी 3 सारे खुरपून त्यांची एक डुलकी झालेली होती. आणि मग मी म्हटलं आत्या गेल्या कुठं दिसेना, आता इकडे या झाडाखाली होत्या. मग आल्या इकडे माझ्याकडे आल्या आणि झाडाखाली बसून आम्ही आता दोघीजणी काय करतो, जेवण करतो. म्हणल्या मी नाश्ता केला आहे, मला जेवायला नको. अहो म्हणलं मी तुमच्यासाठी इकडे जेवण घेऊन आली आहे, कारण मला एकटीला घरी म्हणलं रोजची सवय आहे की आमच्या दोघींचं काही का होईना पण दोघी मिळून जेवायची सवय असल्यामुळे एकट्याला मला घरी चहा जरी घ्यायचा म्हणलं तरी मग असं वाटतं अरे आत्या नाही आहेत, मग करू का नको असा विचार होतो. असं आमचं दोघींचं ना एक हे झालेलं आहे तयार. म्हणजे कसं एकमेकीशिवाय करमत नाही. काय म्हणतात ना, तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय करमेना. पण आमचं असं काय नाही, जमायचं काय नाही, जमतं आणि म्हणजे करमत नाही आम्हाला एकमेकींशिवाय. तर आपलं चालू होतं रानामध्ये काम, भुईमुग खुरपायचं. आणि ह्या पोरला 2 दिवस झालं सुट्टी असल्यामुळे लागोपाठ ह्याची मजाच मजा, ह्याच्या दह्यात साखर झाली आहे. तर हे काय झालं, रानात मला गेलं की काय माझं ना काम कमी थोडंसं व्हिडिओ जास्त काढणं किंवा मोबाईल जास्त बघणं असं चाललेलं असतं. पण सुट्टी नाही कामाला. एक पेंडकं गवत झालं, मला मामांना जेवण घेऊन जायचं होतं. परत मामा दाराला धरायला मामाने सुरुवात केली होती तिकडं आमचं खुरपून झालेलं. मग काय एक पेंडकं गवत घेऊन आले बघा, एक परत घेऊन जायचं आहे आणि ह्यांना खायला दिलं. गेलो परत रानात आणि जे काय होतं ते थोडंसं खुरपायचं ते खुरपलं आणि निघालो घरी यायला. आत्याने काय केलं आहे, जे थोडं गवत होते घेतलं. माझ्या हातात पण दुसरं सामान, कळशी वगैरे आहे. आणि बाजूच्या रानातला कांदा बघा काढलाच नाही, कारण भाव नसल्यामुळे तसाच सोडलेला आहे. चवळीच्या शेंगा मी ह्यांना काय केलं होतं, सांगितलं होतं की जाताना काढून ठेवा रानातल्या, त्याची भाजी बनवते छानपैकी. ते वेगळं असतं, त्याच्यात बिया केवढ्या निघल्यात. तर ह्याची मी भाजी बनवणार आहे. आणि आपलं चालू आहे मस्तपैकी चुलीवर मका भाजायचं. रोजचंच तेल मीठ लावून मका भाजायची, गरमागरम खायची. आणि भाजी आपली तयार झालेली आहे. तर चवळीची भाजी काय झाली ह्या आरावरती छान शिजती आहे. मला या कढईत ना भाज्या करायला खूप आवडतं आहे. तर मग कशी वाटली चवळीची भाजी? आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.